जिल्हा परिषद सदस्य सुशांत कादे नुसते जिल्हा परिषद सदस्य नव्हते तर ते पंचायत समिती सोलापूर जिल्हा परिषदेचे सभापती होते। ते दुर्दैवाने माझे मित्र होते, ते आता हयात नाही आहेत, परंतु त्यांचं निधन झालं। त्यांना स्मशानभूमी नसताना डांबरी रस्त्यावरती जाळावं लागलं। मी हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव एवढ्यासाठी आहे की जिल्हा परिषद सदस्य होते तरी सुद्धा, सभापती होते तरी सुद्धा त्यांना ह्या ठिकाणी काम करायची, विकास करायची मुभा नव्हती। स्वर्गीय माजी मंत्री शाजीराव पाटील साहेबांचं निधन झालं होतं। निधन झाल्यानंतर मी फार लहान होतो, लहान तरी 10वीला होतो। बाबुराव पाटील ठिकाणी आठवत असेल तर सांगा मला। बाबुराव त्या ठिकाणी आले, त्या ठिकाणी एक हात राजन पाटलाचा घेतला आणि एक हात अरुण अण्णाचा घेतला आणि मी ह्या दोन पोरांच्या मध्ये कधी भेदभाव करणार नाही असं त्या मैत्रीच्या सभेमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं। त्या बरोबर आहे का माझं काका? बरोबर आहे ना? मग एक लक्षात येईल काय मला सांगायचं आहे। त्यावेळेस बाबुराव अण्णांनी अरुण अण्णा पाटलाचा एक हात घेतला आणि एक राजन पाटलाचा हात घेतला। राजन पाटीलला सुटात सुटलाय, सुसाट अरुण अण्णांचा खालीच आहे। भूमिपूजन आपण घेणार आहे, त्या भूमिपूजनामध्ये मौजे नरखेडे ते भालगाव रस्ता आहे, त्याला आपण 15 लाख रुपये दिले, त्याचं पण भूमिपूजन झालं असं या ठिकाणी मी जाहीर करतो। त्याचबरोबर मौजे नरखेडे येथील अनगर रस्त्यापासून ते देशमुख वस्ती, ह्या देशमुख वस्तीला 10 लाख रुपयाचं भूमिपूजन आज या ठिकाणी झालंय असं मी या ठिकाणी जाहीर करतो। मौजे नरखेड येथे खंडर वस्ती येथे आरो प्लॅन नव्हता, त्या आरो प्लॅनचा विषय असा आहे, राजाभाऊ त्या ठिकाणी दोन्ही बाजूला नदी आहे, हात घातला तर नदीत पाणी जाते, परंतु त्यांना प्यायला पाणी नव्हतं। असं गेले 50 वर्ष ही खंडारी वस्ती या ठिकाणी आमची अपघात होती। आज आम्हाला आरो प्लॅन द्यावा लागतं त्या ठिकाणी, त्यासाठी 50 वर्षे आम्हाला झगडावं लागलं। हा आरो प्लॅन आता आपण या भूमिपूजन आरो प्लॅनचं झालंय। त्याचबरोबर आमच्या इथे नरळे टाकमुकी वस्ती आहे, अतिशय त्रास अपघात त्या वस्तीचा, त्या वस्तीला आपण 15 लाख रुपयाचा आता निधी दिला, त्याचं पण भूमिपूजन या ठिकाणी झालंय असं सांगतो। त्याचबरोबर वाळूज येथे आपण एक, तुम्ही अतिवृष्टीमध्ये वाळूजला गेला होता, त्या नदीच्या पलीकडे 2 फूट नदी पलीकडे येते, त्या नदीच्या पलीकडच्या शेतकऱ्याला इकडच्या बाजूला नदी, पलीकडच्या बाजूला ते मध्ये फूट नदीचं पाणी, या दोन्ही नदीमध्ये लोक अडकलेली, त्या ठिकाणी कित्येक वर्षापासून त्यांची सीडीवर्कची मागणी होती। आपण त्या ठिकाणी 15 लाख रुपये खर्चून त्या ठिकाणी सीडीवर्क, या ठिकाणी सीडीवर्कचं भूमिपूजन झालंय असं प्रसन्न पाटील आपण या ठिकाणी जाहीर करूया। सगळ्यांची टाळ्या वाजून जरा हे करा। मौजे खुणेश्वर येथे, खुणेश्वर चव्हाणवाडी ते हिंगणी ग्राम नंबर 227 मध्ये आपण 15 लाख रुपयाचा निधी दिलाय आणि त्याचं भूमिपूजन आता झालंय असं मी भाऊ तुमच्या इथं मी घोषित करतो। मौजे तांबोळे, आमच्या भागातलं नाही, तांबोळे इथं खास करून आवर्जून तांबोळे इथं 15 लाख रुपयाचं भूमिपूजन रस्त्याचं आपण झालंय असं आपण जाहीर या ठिकाणी करूया। मौजे देगाव भैरवाडी या ठिकाणी आपण 15 लाख रुपयाचं रस्त्याचं भूमिपूजन झालंय असं या ठिकाणी आपण जाहीर करूया। मौजे नरखेड ते सिद्धेश्वर मंदिर आपण ईदगाह मैदान, इथे ह्या सिद्धेश्वर मंदिरापासून एक ईदगाह मैदान आहे, त्या ईदगाह मैदानाला जाण्यासाठी हे लोक चांगली कपडे घालतात आमचे मुस्लिम बांधव, आणि चांगली कपडे घालून ते नमाज पढायला गेले की जास्त कपडे सगळे खराब होऊन जातात, तितका खराब रस्ता होता। त्यांची खूप वर्षापासून मागणी होती की आमच्या ईदगाह मैदानाला आम्हाला काहीतरी पैसे द्या, आपण 10 लाख रुपये ते ईदगाह मैदानाला जाणारा रस्ता या ठिकाणी मंजूर करतोय, त्याचं भूमिपूजन झालंय असं या ठिकाणी मी आता जाहीर करतो। मौजे वाळूज येथे स्मशानभूमीला बांधकाम दशक्रिया विधी मंजूर करण्याबाबत आपण 15 लाख रुपयाचा 15 लाख रुपये आपण वाळूजला दशक्रिया विधी म्हणजे स्मशानभूमी आपण या ठिकाणी आता मंजूर केली, त्याचं भूमिपूजन आता आपण झालं असं जाहीर करतोय। मित्र हो, मी बऱ्याच गोष्टीवर येणार आहे। वाळूज येथील जिल्हा परिषद सदस्य सुशांत कादे नुसते जिल्हा परिषद सदस्य नव्हते तर ते पंचायत समिती सोलापूर जिल्हा परिषदेचे सभापती होते। ते दुर्दैवाने माझे मित्र होते,
ते आता नाही हयात नाही आहेत, परंतु त्यांचं निधन झालं. त्यांना स्मशानभूमी नसताना डांबरी रस्त्यावरती जाळावं लागलं. मी हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव एवढ्यासाठी आहे की जिल्हा परिषद सदस्य होते तरी सुद्धा, सभापती होते तरी सुद्धा त्यांना ह्या ठिकाणी काम करायची, विकास करायची मुभा नव्हती. मुभा कुणामुळे नव्हती हे उमेदवार तुम्हाला सांगेल ना. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा मी आता 15 लाख रुपयाचा निधी दिला. मोठे डिस्कळीत आपण साहित्य 5 लाखाचं दिलंय, त्याला पण आता आपण भूमिपूजन करतोय. शिरापूर येथील गाव रस्त्यासाठी आपण 10 लाख रुपयाचा निधी दिला. म्हणजे भैरवाडी अंबाबाई मंदिर या ठिकाणी पण भूमिपूजन आपण झालंय 5 लाखाचं, असं या ठिकाणी मी जाहीर करतो. नरखेड येथे एक 7 लाख रुपयाचा रस्ता मंजूर केला. खूप सगळे काम आहेत, अजून त्या कामाची यादी वाचायची आहे, मला सगळ्यांना बोलायचं पण आहे. परंतु आता मूळ मुद्द्यावर येतो. आता आज एक समजा माननीय नारायण राणे साहेबांच्या अथक प्रयत्नाने 2 वर्षापूर्वी नारायण राणे या ठिकाणी आले होते. माझ्या वाढदिवसाला त्यांनी आशीर्वाद म्हणून आपल्या ह्या ठिकाणी माझ्यावर भरपूर आशीर्वाद दिला. या ठिकाणी कामं मंजूर झाली. पण हे कामं होण्यासाठी इतका उशीर का लागला? कशासाठी हे आपला इतका मोठा बॅकलॉग आहे? मी आज ह्या गावामध्ये भागामध्ये फिरत असताना लोकांच्या इतक्या मागण्या आहेत, इतक्या रस्ते शिल्लक आहेत. का बरं या भागात झाले? ह्या भागामध्ये बळवंत तात्या काकाजी आमच्या भागावर जाणीवपूर्वक सातत्याची वागणूक, हा भागातला विकास होऊ नये म्हणून दिली. एक मी लहान असताना मला एक आठवत आहे, आमचे नरखेड गावचे भूषण स्वर्गीय माजी मंत्री शाजीराव पाटील साहेबांचं निधन झालं होतं. निधन झाल्यानंतर मी फार लहान होतो, लहान तरी 10वीला होतो. बाबुराव पाटील तिथे आठवत असेल तर सांगा मला. बाबुराव त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी एक हात राजन पाटलाचा घेतला आणि एक हात अरुण अण्णाचा घेतला आणि मी ह्या 2 पोरांच्या मध्ये कधी भेदभाव करणार नाही असं त्या मैताच्या सभेमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं. त्या बरोबर आहे का माझं काका? बरोबर आहे ना? मग एक लक्षात घ्या काय मला सांगायचं आहे. त्यावेळेस बाबुराव अण्णांनी अरुण अण्णा पाटलाचा एक हात घेतला आणि एक राजन पाटलाचा हात घेतला. राजन पाटीलला सुटात सुटलाय, सुसाट. अरुण अण्णा आमचा खाली जाईल. याचं कारण काय? तर ह्या नरखेड भागातील नेतृत्व भविष्यामध्ये उमलता कामा नये म्हणून ह्या भागाचा विकास होऊ दिला नाही, ह्या भागातले रस्ते होऊ दिले नाहीत, ह्या भागातल्या लोकांमध्ये भांडणं होत राहिली. अहो या ठिकाणी एक ब्रिज आपणच्या मणिपेठचा ब्रिज 17 वर्ष पिलर उभे होते. उमेश दादाला जिल्हा परिषद सदस्य व्हावं लागलं, त्यावेळेस तो ब्रिज पूर्ण झाला. तो ब्रिज पूर्ण झाला. ह्या भागावर अतिशय म्हणजे जाणीवपूर्वक अन्याय करणारा हे राजन पाटील आणि ह्यांचं एक टोळका आहे. आम्ही या दोघांनी त्यांची खरं तर आज चिट्टेबाईंनी सांगितलं की त्या जगाला सगळ्याला माहीत झालंय, परंतु त्यांनी अन्यायाला कशा पद्धतीनं न भीता भिताडाला धडक कशी मारतात त्या पद्धतीनं त्यांनी अनगरला धडक मारली. आणि हे नरखेडकरांनी पण आज उमेदवार जिल्हा परिषद झाल्यापासून लोकांच्या मनामध्ये भीती ही अनगरकरांची गेली. राजाभाऊ आमच्या खरं सांगतो, नरखेड हा पंचकृषीमध्ये 2 नद्याच्या मध्ये नरखेड आमचं गाव आहे. एका बाजूला सीना नदी, एका बाजूला भोगावती नदी आहे. तरी सुद्धा आमचं दरडोई उत्पन्न हे अख्ख्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी असेल हे नरखेडचं दरडोई उत्पन्न आहे. 2 नद्याच्या मध्ये असलेलं गाव आहे. नदीच्या पलीकडे तुम्ही गेला तर आपल्या पलीकड रोडच्या पलीकडे गेला तर सगळं सुफलाम सुफलाम सगळं आहे. परंतु आमच्या ह्या भागामध्ये जाणीवपूर्वक 2 नद्या असून सुद्धा आम्हाला मिळालं नाही. प्रत्येक निवडणूक आली, सीना भगवती कालवा आम्ही करणार. प्रत्येक नेता इथं आला, सीना भगवती कालवा आम्ही करणार. नुसत्या ह्या
ह्याच्यावर आम्ही लोकांनी त्यांना मदत दिली, परंतु काका कधी सिना भगवतीचा क सुद्धा त्यांनी कधी केला नाही. मी 2 वर्षापूर्वी सिना भगवतीचा प्रस्ताव राणेसाहेबांच्या मदतीनं कधीच नेण्याचा प्रयत्न करत आलोय. आता आमदार साहेबांना तरी मी सिना भगवतीची कॉपी पण दिली प्रस्तावाची. माझं जाहीर आव्हान आहे सिना भगवती कालव्याचा एखादा कागद राजन पाटलांनी सांगावा की तुम्ही शासन दरबारी एखादा कागद दिलाय. फक्त ह्या भागातल्या लोकांना भूलथापा मारायच्या,